तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट. लाडक्या बहिणीसाठी बघा महत्त्वाची बातमी. नोव्हेंबर हप्त्याची वाट पाहताय लाडक्या बहिणींना गेल्या वर्षीच्या पॅटर्ननुसार मिळणार 3,000 रुपये. होय, नोव्हेंबरच्या हप्त्याची जर वाट पाहत असाल तर आता लाडक्या बहिणींना गेल्या वर्षी जसं आपल्याला 3,000 रुपये भेटले त्याच पॅटर्ननुसार आता 3,000 रुपये मिळण्याची तर दाट शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्यापसुद्धा लाभार्थी खात्यात जमा झालेला नाही. यामुळे अनेक महिलांच्या मनात डिसेंबर हप्त्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मात्र नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे हप्ते लाभार्थ्यांना एकत्र मिळण्याची दाट शक्यता आहे आणि हे जे पैसे आहेत ते डिसेंबरच्या पहिल्या हप्त्यात मिळू शकतात. लाडकी बहिणींच्या यादीत तुमचं नाव वगळलं गेलं आहे का हे सुद्धा चेक करा. कारण आदित्य तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलं आहे की जो काही KYCचा डेटा आहे तो आम्ही आयकर विभागाकडे पाठवलेला आहे. त्यामुळे आता याच्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणी बादसुद्धा झालेल्या आहेत. त्यांच्या घरी यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वर गेलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की इन्कम टॅक्स जे डिपार्टमेंट आहे ते एकदम काटकसर चौकशी करतं आणि ज्यांची KYC झाली आहे त्यांची यादी तिकडे गेलेली आहे. आता ज्यांच्या घरी 2.5 लाखांच्या वर उत्पन्न आहे त्यांना हे यातून बाहेर काढणार आहेत. परंतु भरपूर लाडक्या बहिणींना काही गिफ्टसुद्धा जाहीर होणार आहेत. तुम्हाला गिफ्ट मिळणार का ते मी तुम्हाला सांगतोय. नेमकं कोणते गिफ्ट असणार आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगतोय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ज्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मी देणार आहे. काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत ज्याच्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींना हे गोष्टी माहीत नाहीत, परंतु ते करणं अतिशय गरजेचं आहे. परंतु लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे आपल्या चॅनलवरती बघा, तुम्ही व्ह्यू चॅनलवरती जर गेलात तर तुम्हाला तिथं जॉईन बटन दिसतं आहे. जॉईन बटनवरती क्लिक करा. जॉईन बटनवरती क्लिक केल्यानंतर खाली सरकारी योजना पुस्तक आहे, तर सरकारी योजना पुस्तकवरती क्लिक करा तुम्ही. त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर योजना आहेत, जसं की बिनव्याजी कर्ज योजना आहे, लाडकी बहीण योजना आहे, संजय निराधार गांधी योजना आहेत. ह्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना 50 लाख रुपयापर्यंत व्याज, बिनव्याजी कर्ज आणि वेगवेगळ्या योजनांचे पुस्तकं मी तिथं लिहिलेले आहेत, ते तुम्ही मिळवू शकता. बघा, पहिलं गिफ्ट जे असणार आहे ते लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे पैसे. कारण डिसेंबर हप्ता आता डिसेंबरचाच महिना राहिलेला आहे. कारण दरवर्षी लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडर वर्षाला मोफत मिळतात आणि ह्या वर्षी अजून मिळालेलं नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला हे जो 3 गॅस सिलेंडर मोफत गॅस सिलेंडर योजना आहे याचे पैसे 100% मिळणार, याची दाट शक्यता येत आहे. कारण अजितदादा पवार यांनी गेल्या वर्षीची योजना सुरू केली आहे, त्याला अन्नपूर्णा योजना म्हणतो आपण. याच्यामध्ये वर्षाला 3 गॅस सिलेंडर मिळतात. दुसरे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता नोव्हेंबरचा हप्त्यासोबत डिसेंबरचा हप्ता म्हणजेच 3,000 रुपये मिळण्याची तर दाट शक्यता आपल्या लाडक्या बहिणींना येत आहे. आणि हा जो हप्ता आहे तो डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे. लक्षात घ्या, इथं तारीख जाहीर झालेली नाही. त्यामुळे तारीख कोणती दादा हे असं विचारू नका, कारण तारीख अजून आलेली नाही. जी काही शक्यता आहे ती मी तुम्हाला सांगतोय, पहिल्या आठवड्यात ते डिसेंबरचा हप्ता जो आहे तो मिळणार आहे. दुसरी आणि भन्नाट योजना जी आहे ती म्हणजे भांडी योजना. भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाहीत, परंतु 30 प्रकारचे नवनवीन प्रकारचे आता जे लेटेस्ट भांडे आले ते सुद्धा योजनेअंतर्गत मिळतात. ती योजना आहे बांधकाम कामगार योजना. लक्षात घ्या, मी अशाच प्रकारच्या योजना ज्या आहेत ह्याचं सगळ्याचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. आणि मी तुम्हाला जसं मागाशी सांगितलं की सरकारी योजना पुस्तक ह्या यूट्यूबवरती जाऊन तुम्हाला जॉईन करायचं आहे चॅनल. तिथं गेल्यानंतर तुम्हाला 200 रुपयामध्ये ह्या सगळ्या योजनांचं जे काही आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे. फ्रीमध्ये A to Z प्रोसेस, कसं अप्लाय करायचं, कोणते कागदपत्र कुठं करायचं, काय लागतं नेमकं. कारण भरपूर वेळा आपण बघतो बघा, ज्यावेळेस आपण कुठल्याही योजनेला अप्लाय करतो त्यावेळेस आपल्याला कागदपत्रच माहीत नसतात किंवा कुठं प्रोसेस करायचे हे माहीत नसतात. आणि भरपूर वेळा तर आपल्याला हेच माहीत नसतं की ही योजना आहे का, आणि त्याचे पैसे भरपूर लोक घेतात. जसं की घरकुल योजना आहे, ग्रामीण आहे, शहरी आहे, अजून चालू आहे, भरपूर लोकांना माहीत नाही. शौचालय योजना ह्याची सुद्धा माहीत नाही. फ्रीमध्ये 15,000 रुपये मिळतात तुमच्या शौचालयाला. भरपूर लाडक्या बहिणींना महिन्याला 2,000 3,000 रुपये मिळतात. वेगवेगळ्या योजना आहेत, शेतकऱ्या मित्रांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत. ह्या सगळ्या योजनांची माहिती मी माझ्या चॅनलवरती दिली आहे. त्यामुळे जाऊन जॉईन करा बटन, सरकारी योजना पुस्तक ही जॉईन करा. 200 रुपयामध्ये तुम्हाला असंख्य अशी माहिती तिथं तुम्हाला मिळणार आहे. आता भरपूर लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे की दादा मग KYCचं काय. तर लक्षात घ्या, KYCची तारीख तुम्हाला माहिती असेल तर 31 डिसेंबर आहे. 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही कधीही KYC करू शकता. आता भरपूर लाडक्या बहिणी जर असा प्रश्न असेल की माझं जर KYC केली तर नाव यादीतून बाहेर पडेल, तर तुम्ही करू नका. जर तुम्हाला असं वाटत असेल की माझं KYC केल्यानंतर मी बाहेर पडणारच आहे, तर तुम्ही करूच नका. बघू, तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता तरी येईल, कदाचित ॲटलिस्ट नोव्हेंबरचा हप्ता तरी येईल, बरोबर. कारण निवडणुका आहेत त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता तर एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही शेवटचा हप्ता घ्या आणि योजनेतून बाहेर पडू शकता. परंतु 31 डिसेंबर नंतर तुम्हाला योजनेत राहण्यासाठी KYC अनिवार्य केलेले आहे. तिथं कुठलाही प्रकारचं विना KYCचं तुम्हाला योजनेचे हप्ते हे मिळणार नाहीत. त्यामुळं
1 जानेवारीचा जो हप्ता आहे, तुम्ही असं म्हणू शकता 1 जानेवारीपासून पुढच्या KYC ही अनिवार्य असणार आहे लाडक्या बहिणींसाठी. परंतु देवाभाऊने हे सुद्धा सांगितलं की आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत योजना बंद होणार नाही. लक्षात घ्या, योजना बंद होणार नाही आणि KYC बंधनकारक आहे, यात फरक आहे. भरपूर लाडक्या बहिणींना असं वाटतं की सरकारने KYC करायला लावली म्हणजे आता योजना बंद. नाही, योजना चालूच राहणार आहे, परंतु त्या लाडक्या बहिणींसाठी ज्या KYC मध्ये पात्र असणार आहेत. आता KYC मध्ये पात्र असण्यासाठी 2 ते 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे. ओके. दुसरी गोष्ट, तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला खात्याला जे आहे ते संलग्न असणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, तुमचं रेशन कार्डमध्ये नाव असणं अतिशय आवश्यक आहे. मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय, 3 गोष्टी करा, तुमचं नाव KYC मध्ये राहील. पहिली गोष्ट, बँक जी तुमची आहे त्याला लेटेस्ट आपलं मोबाईल नंबर आधार कार्ड जॉईन आहे का हे बघा. दुसरी गोष्ट, आपलं जे रेशन कार्ड आहे त्याच्यामध्ये आपली KYC झालेली आहे का, त्याच्यामध्ये आपलं नाव आहे का हे चेक करा. तिसरी गोष्ट, बँक खात्याची KYC झाली का हे बघा. आणि आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही KYC करता त्यावेळेस OTP आला आहे का हे चेक करायचं आहे. OTP जर आला तर तुमचं नाव यादीमध्ये 100% आहे आणि तुमची KYC प्रक्रिया ही पूर्ण होत आहे. जर तुमचं KYC मध्ये नाव नसेल तर तुम्हाला असा मेसेज येतो की सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र लाभार्थी यादीमध्ये नाही. अशा टायमाला काय करायचं? अशा टायमाला तुम्हाला पुनर्अर्ज पडताळणीसाठी अर्ज करायचा आहे. महिला व बालविकास तिथं जाऊन कार्यालयात जाऊन तुम्हाला सांगायचं की माझं नाव योजनेत होतं पहिलं, आता दिसत नाही आहे, तर त्याचं कारण काय? मी सगळ्या परीने मी पात्र आहे, माझं उत्पन्न कमी आहे, माझ्याकडे कुठलंही इन्कम टॅक्स कोणी भरत नाही, ना माझ्याकडे 4 चाकी गाडी, त्यामुळं माझं नाव कृपया करून आपण परत एकदा यादीत घ्यावं असं तुम्हाला एक विनंती अर्ज करावा लागेल. त्यासोबत काही महत्त्वाचे डॉक्युमेंट जसंच तुमचं रेशन कार्ड असेल, तुमचं आधार कार्ड असेल, तुमचं शाळा सोडल्याचा दाखला असेल, ह्या अशा काही महत्त्वाच्या गोष्टी ह्या सगळ्या तुम्हाला तिथं जमा कराव्या लागतील. त्यानंतर मात्र तुमचं नाव यादीत पुन्हा एकदा जोडलं जाईल. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींना अशी भीती आहे की आपलं नाव येईल, आपलं नाव काय, तर त्याचं टेन्शन घेऊ नका. KYC करा. KYC केल्यानंतर तुमचं नाव हे 100% यादीत फिक्स राहील. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागचे हप्ते मिळणार आहेत का? तर ज्या लाडक्या बहिणींना असं वाटतं आहे की आपल्याला मागचे हप्ते अजून मिळाले नाहीत, त्यांनी काय करायचं? तर त्यांनी सुद्धा सेमच करायचं आहे, अर्ज पडताळणीला प्रक्रिया सुरू करायची आहे. त्यामुळे त्यांचं काय होईल, तर मागचे हप्ते जर तुम्हाला भेटत नसतील तर पुढचे सुद्धा हप्ते मिळणार नाहीत. जर तुम्हाला पुढचा हप्ता पाहिजे असेल तर ते तुम्हाला करणं अतिशय गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करून घ्या. आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे हप्ते येणार आहेत, नोव्हेंबर आणि डिसेंबर. सुरुवातीला आपण बघत होतो की फक्त नोव्हेंबरचा हप्ता येणार आहे, परंतु ह्या वर्षीची सुद्धा प्रक्रिया अशीच काही वाटते. गेल्या वर्षीची कॉपी होणार आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे 3,000 आपल्याला इथं दाट शक्यता आहे इथं येण्याची. त्यामुळं तयार राहा. 3,000 रुपये तुमच्या खात्यात कुठल्याही क्षणी, आज असेल, उद्या असेल, परवा असेल, ह्या आठवड्यात कधी येऊ शकतात. कारण अजून सरकारकडून तारीखही जाहीर झालेली नाही, डिक्लेअर केली गेलेली नाही. त्यामुळं अनुमान आपण लावू शकत नाही. तर जिल्ह्यांची सुरुवात म्हणाल तर नॉर्मली आपल्याला माहिती आहे दर महिन्याप्रमाणे प्रत्येक दिवशी 10 ते 12 जिल्ह्यांमध्ये वाटप होतं. अशा अनुक्रमाने 3 दिवस वाटप चालू राहतं. आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींनी शेअर करायचा आहे. चॅनलला जॉईन करा, सबस्क्राईब करा. चॅनलला जॉईन ह्यासाठी म्हणतोय कारण भरपूर लाडक्या बहिणी योजनेची माहिती नाही आहे. मी तिथं योजनेच्या संदर्भात पुस्तक लिहितो आहे, त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचेल. त्यामुळे चॅनलला जॉईन करा, व्हिडिओ लाईक करा. भेटू पुढच्या